बजाज आल्मंड ड्रॉप्स हेअर ऑइल प्रस्तुत उंच माझा झोका पुरस्कार 2016 को पॉवर्ड बाय पॉलिकॅब आणि संतूर बेबी सोप या सोहळ्यात वळूयात पुढील पुरस्कारांकडे. एक काळ असा होता की आपल्याकडे मुलींनी शाळेत जाणं हा गुन्हा होता. लिहिणं वाचणं दूरच, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या अनेकांनी बंड करून स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. समाजाचा रोष पत्करावा लागला, अपमान सहन करावा लागला, पण त्या जिद्दीने शिकल्या आणि इतर मुलींनाही त्यांनी शिकवलं. पण हा प्रवास एवढा सोपा नव्हता. त्या काळी बायका चोरून पुस्तकं वाचायच्या, घरात कुणाचं लक्ष नाही असं पाहून बाराखडी गिरवायच्या, देवळात जाते असं सांगून चार चौघी एकत्र जमायच्या, पुस्तकं वाचायच्या. पंडिता रमाबाई, डॉक्टर आनंदी जोशी यांच्यासारख्या महिला परदेशातून शिकून आल्या. आपल्या भगिनींना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढायला झटू लागल्या. काशीबाई कानिटकर, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या स्त्रियांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे स्त्री पुरुष समानतेविषयी गंभीरपणे विचार करणारं आपल्याकडचं पहिलं पुस्तक. या पुस्तकात त्यांनी पुरुषांना जे खडे बोल सुनावलेत ते धाडस आजही फार कमी महिला करू शकतात. आजही स्त्रियांना त्यांच्या मर्यादा ओळखायला समाज कळत नकळत भाग पाडत असतो. पु ल देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र लिहिलं आणि खळबळ माजली. खरं तर पुलंबद्दल एक बायको म्हणून त्यांनी काही निरीक्षणं मांडली होती. तो त्यांचा हक्क होता, पण केवढी टीका झाली त्यांच्यावर. पुलं आमचे दैवत आहेत आणि त्यांच्यावर असं लिहिलेलं सहन केलं जाणार नाही, हे बाहेरचे लोक चक्क त्यांच्या बायकोला सांगत होते, जिने आयुष्यभर त्यांना साथ दिली, सेवा केली. लोक तिलाच विचारत होते, तुमचा हक्क काय म्हणून. खरं म्हणजे अमृता, पुलांनी सुनीताबाईंचं या लिखाणाबद्दल कौतुकच केलं होतं वेळोवेळी. अगदी. या लोकांविषयी सुनीताबाई एके ठिकाणी लिहितात की आमच्या लाडक्या कलावंताला आमचं दैवत मानलं ना, मग त्याच्या बायकोनं निमूटपणं त्या रखुमाईसारखं त्याच्या शेजारी तोंड बंद करून उभं राहावं. त्या आरत्या गाताना आम्ही रखुमाई वल्लभा राहीचा वल्लभा म्हणून तिलाही ओवाळतो, पण त्या दैवताबद्दल उद्या जर ती काही वेगळं स्वतःचा अनुभव सांगायला लागली तर ते ऐकून घ्यायची मात्र आमची तयारी नाही, तिला तो अधिकारच नाही. म्हणूनच विराट कोहली शून्यावर आऊट झाला की अनुष्का शर्माला दोष देणाऱ्या लोकांना मला सांगावंसं वाटतं. नवऱ्याच्या करिअरसाठी किंवा त्याच्या कारकून म्हणून असलेल्या नोकरीसाठी या देशातल्या करोडो महिलांनी आपली आवड बाजूला ठेवून घरात बसणं पसंत केलेलं आहे. प्लीज, आपल्या करिअरचा त्याग केलेला आहे. त्यांचं कौतुक करायची कधी आठवण होणार आहे की नाही. घरासाठी, मुलांसाठी आपल्या स्वप्नांना मूठमाती देऊन स्वतःला चार भिंतीत कोंडून घेणाऱ्या स्त्रीच्या नशिबी किमान कौतुकाचे चार शब्द तरी यायला हवेत ना, का नाही. अगदीच खरंय. स्त्री खेळाडूंच्या बाबतीतही असंच होतं. महिला क्रिकेट असो किंवा हॉकी असो, त्यांची नावंही बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात. पण हे चित्र बदलेल, नक्कीच बदलेल. किंबहुना आपण ते बदलूया. ओळख करून घेऊया तारामती मतिवाडे यांची. इतिहास वाचताना आपण ज्या ज्या खलाशांची नावं वाचतो ती नेहमीच विदेशी असतात. मग आपण कान्होजी आंग्रेंचा आरमार आठवू लागतो. खरं तर त्यात पुरुषांचीच नावं आठवावी लागतात. स्त्रियांचा प्रश्नच येत नाही असं वाटतं आपल्याला. पण आपल्या देशात या क्षेत्रात एक महत्त्वाचं नाव आहे, तारामती मतिवाडे. त्या भारतातल्या महिला खलाशी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय यॉटिंग स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तारामती मतिवाडे मूळच्या कोल्हापूरच्या. समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांचं कोल्हापूर. शाळेत असल्यापासून खेळाची आवड असलेल्या तारामती ज्या ज्या संस्थेत शिकल्या त्या त्या संस्थेचं नाव क्रीडा क्षेत्रात उंचावत आल्या. प्रशिक्षणासाठी माझ्याकडे कोणी कोच अवेलेबल नव्हते, गायडन्स अवेलेबल नव्हतं, माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड नव्हता बिलकुल. पण मला काहीतरी करायची जिद्द कायमच होती. तर मग मी स्वतःच माझ्या एका मैत्रिणीला बोटमध्ये घातलं आणि स्वतःच मी ढकलली बोट. स्वतःच मी सॉर्ट आउट केलं की ही बोट कशी चालते हवेवरती, कशी चालवायची आणि वेगवेगळ्या अँगलमध्ये वारा कसा येतो, कसा वापरायचा, बॉडी बॅलन्सिंग. स्विमिंग मला लहानपणापासूनच यायचं, का तर माझे वडील मला लहानपणापासून खूप ॲक्टिव्हिटीज देत राहिलेले आहेत. एकलव्यासारखी मेहनत करून या खेळात त्यांनी एवढं प्रावीण्य मिळवलं की त्या यॉटिंगमध्ये जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
हॉबी 16 क्लासमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पहिल्या महिला कर्णधार होत्या. यॉटिंग क्रीडा प्रकारात खुल्या गटात म्हणजे पुरुष आणि महिला दोघांसाठी असलेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. एका ओपन कॅटेगरीमध्ये मी इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशनला गेलेले. तर माझे जे पार्टनर होते ते आर्मीचे होते. तर त्यांना म्हणजे खूप टेन्शन होतं पहिल्या दिवसापासून की एक मुलगीला घेऊन मी कसं रेस करू शकते. सो डेफिनेटली इंडियन मेन कुठं ना कुठं विचार करतात की फिमेलला घेऊन परफॉर्म करू शकतो की नाही. बट आय हॅड लॉट ऑफ करेज की नाही, आपल्याला करायचंच आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की मुलगी म्हणून मागे नाही राहायचं. आणि आम्ही दोघे सुद्धा, माझे जे पार्टनर आहेत ते 10 वर्ष माझ्यापेक्षा मोठे होते. तर दोघांच्यात 10 वर्षाचा डिफरन्स होता, पण तरी आमचा म्युच्युअल कोऑर्डिनेशन जो होता बोटमध्ये खूप चांगला होता. अँड तो कॉम्पिटिशन आम्ही जिंकून दाखवला. सो आय एम द फर्स्ट इंडियन वुमन की जी ओपन कॅटेगरीमध्ये हॉबी 16मध्ये आम्ही गोल्ड मेडल आणला. विशेष म्हणजे कतारमध्ये झालेल्या या खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या ते एकमेव महिला होत्या. तारामती मतेवाडे यांची खेळाडू म्हणून कारकीर्द खूप यशस्वी आहे. त्यांच्या नावावर एवढे वैयक्तिक विक्रम आहेत की लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद आहे. पण केवळ स्वतःच्या खेळातच नाही, तर यॉटिंग क्रीडा प्रकारासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे. यॉटिंगमधली भारताची पहिली महिला मॅच रेसिंग टीम बनवण्यात त्यांचं योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंडमध्ये आधुनिक प्रशिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवून त्या पहिल्या भारतीय व्यावसायिक यॉट मास्टर बनल्या. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा इतरांना मिळवून देण्यासाठी त्यांनी 2014 साली यॉटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूरची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनात आज अनेक नवनवीन खेळाडू या क्षेत्रात येत आहेत. ज्या खेळात कधीही भारत सहभागी झाला नव्हता त्या खेळात सहभागी होऊन मेडल जिंकून इतिहास घडवत आहेत. अशा ठिकाणी मी भारताचा झेंडा नेलेला आहे जिथं कधी भारत गेलंच नव्हतं. आणि जेव्हा अशा ठिकाणी आम्ही जायचो कॉम्पिटिशनला, तर ऑर्गनायझर जे आहे ते येऊन आम्हाला विचारायचं की वी डोंट हॅव युअर इंडिया फ्लॅग, सो व्हॉट शुड वी डू, इज इट फाईन. हा जो लेवल आहे की फ्लॅगवर कॉम्प्रोमाइज करायचा हा माझा डेफिनेटली स्टँडर्ड नव्हता. तर मी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही माझा भारताचा झेंडा घेऊन या, आणि समजा तुम्ही नाही आणू शकला तर तुम्ही मला कापड आणून द्या, मी माझा देशाचा झेंडा बनवून तुम्हाला देईन. आणि मला सगळ्या देशाचे झेंडे जिथे लागलेले आहेत तिथं मला माझ्या देशाचा झेंडा नक्की पाहिजे. ज्या खेळात कोणी आपल्या देशाचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं तिथे तारामती मतिवाडे यांच्यामुळे तिरंगा फडकलाय. तारामती मतिवाडे, तुम्हाला झी मराठीचा सलाम. आय फील प्राऊड ऑफ माय कंट्री. जय हिंद. आधी अभ्यास कर आणि मग खेळायला जा, असं मुलांना लहानपणापासून बजावणारे आम्ही भारतीय पालक. मग क्रीडा क्षेत्रात आमच्या मुलांचा नंबर इतर देशांपेक्षा वरचा कसा बरं लागेल. पण अभ्यासा इतकंच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व खेळाला देत स्वबळावर वाऱ्यावर स्वार होणारी आणि उफाळणाऱ्या सागर लाटांवर भरारी घेणारी महाराष्ट्राची कन्या आहे तारामती मतिवाडे. आणि क्रीडा क्षेत्रातील हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना. मी पुरस्कार विजेत्या तारामतीताईंना रंगमंचावर येण्याची विनंती करते. खरं तर माझ्या मनोगतीला काही खरं अर्थच नाही, कारण की इतकं मगापासून बघतो इतकं सुंदर काम या सगळ्या महिलांनी केलेलं आहे. आणि म्हणजे आता ह्या जो खेळ तुम्ही खूप छान बोललात मगाशी EVमध्ये, की मी भारताला अशा ठिकाणी घेऊन गेले की जिथं तो आलाच नव्हता. आणि मला ते इतकं छान वाक्य वाटलं. एखाद्या मित्राला घेऊन जावं तसं तुम्ही देशाला घेऊन गेलात, अशा अर्थानं तुम्ही बोललात. आणि कधी काळी असं होतं की समुद्राच्या पलीकडे जायचं नाही असा आपला देश असा विचार करत होतो. पलीकडे एक क्षीरसागर वगैरे आहे आणि तिकडं तो उल्लंघायचा नाही असा आपण विचार करणारी लोक होतो आणि अजूनही काही बाबतीत आहोत. पण आत्ता जे काही घडते, भारताला ऑलिम्पिक देणाऱ्या ही महिलाच आहेत. मुलं दहीहंडी फोडण्यात कदाचित बिझी असतील आणि ते मुलं तिकडं मुली अवॉर्ड जिंकून आणतात. तर मला हे खूप आश्चर्यकारक वाटतं, खूप भारी वाटतं
की ज्या पद्धतीचे कामं करत आहेत. मी बास्केटबॉल खेळायचो. मला आठवते की माझ्या टीममध्ये एक मुलगी होती की जी एकमेव मुलगी आमच्या ह्याच्यात खेळायची, पण ती आत्ता हरवली कुठं ते कळत नाही. ती खूप डेअरिंगबाज होती, खूप धाडशी होती, आणि अचानक लग्न झाले की मुली गायब होतात. मला अजूनही काही निरीक्षणं माझ्या आयुष्यात मला जे दिसतात की मित्र किती काळ मित्र असतात, लग्न झाली अगदी म्हातारे झाले तरी ते भेटतात वगैरे, पण मुली लग्न झाल्या की त्यांच्या नवऱ्याचे मित्र त्यांचे मित्र होतात. सगळ्या बाबतीत हे जे काय इतकं मुलींना मग त्यांच्या पार्ट्यात आणि त्यांना नाही का त्यांना मदत करणं, त्यांना अनेक सगळ्या गोष्टी हे करणं, तर मला म्हणजे तुमच्या सगळ्यांचं तर खूप कौतुक आहेच, पण मला झी मराठीचं खास करून खूप कौतुक वाटतं आहे की अशा म्हणजे मला माहीत नव्हतं की तुम्ही इतकं मोठं काम करतायत. हे माझी चूक आहे आणि माझं अज्ञान आहे की मला तुम्ही माहीत नव्हतात. किंवा यातल्या अनेक महिला मगाशी ज्या जंगल राखणाऱ्या बाई होत्या, किती सुंदर काम करतायत. आणि म्हणजे मला हे वाईटच वाटतं की फिल्मी माणसांना जितकं महत्त्व दिलं जातं ना नेहमी, की आता कुठल्या प्रोग्रामला मानधन वगैरे देऊन बोलवणं वगैरे, आणि झेंडावंदनापासून दहीहंड्यांपासून सगळीकडे, तर अशा लोकांना तिथं बोलवलं पाहिजे आणि महिलांना कळालं पाहिजे, मुलींना, की काय पद्धतीचं काम करतायत. आणि म्हणजे बाई घर चालवते हे माझ्या आईपासून मी बघतो आहे, आणि ती इतकी सृजनशील असते, आणि पुरुष नेहमीच विध्वंसक असतो. म्हणजे मी माझ्या आईवडिलांबरोबर लहानपणी प्रवास करायचो, वडील भांडायचे आणि आई म्हणायचे तुम्ही भांडला तर मी तुमच्यावर येणार नाही. इथपासूनचं मला आत्तापर्यंत आठवते. म्हणजे पुरुष असण्याचे दोष माझ्यात पण आहेत की आपण कसे असतो आक्रमक, ते शिकवणूकच झाली आहे. आणि सीमांत बोवारपासून सगळेजण जे म्हणतात की पुरुष आणि महिला हे कुटुंबात घडवलं जातं, ते काय जेनेटिक त्यात काय असत नाही. खरं तर व्यवस्था अशी छान निर्माण केली आहे की माझ्या भावाच्या मुली शाळेत जातात, त्याला 2 मुली आहेत दोन्ही, आणि त्यांना शाळेत मुलांना काही शिकवतात घरून आणायला तर ते वेगळं, आणि मुलींना काहीतरी भाकरी करून आणा, हे करून आणा. अशा शाळांवर पण बंदी आणली पाहिजे मला वाटतं, की ज्या मुलींना मुलींचं काम शिकवत आहेत आणि म्हणजे परंपरागत. मला खूप आनंद वाटतो की तुम्ही इतकं सुंदर, इतक्या अनवट वाटेनं जाऊन इतकं मोठं काम करताय, आणि त्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. माझा आनंद वाटतो की माझ्या हस्ते तुम्हाला अवॉर्ड दिलं जातं आहे. ते फुलं वाटून हातात सुगंध राहतो, तसं हे अवॉर्ड देतं मला काहीतरी छान थोडी अक्कल माझ्यात भर पडली, आणि काही माझ्या स्वभावात फरक पडला अजून हळूहळू. तर मला खूप आनंद वाटेल, आणि मला इथं बोलवलं झी मराठीनं यांनी, आणि खरंच माझा सन्मान आहे, माझी एक आठवण माझ्या मनात राहील. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वप्रथम आय ॲक्च्युली फील व्हेरी प्रिव्हिलेज की मी आज ह्या डायसवरती आहे. हा जो टायटल आहे उंच माझा झोका, इट रिअली मीन्स अ लॉट. सगळ्या ज्या व्यक्तिमत्व आज इथं आहेत आणि सर्वजण जे मेहनत करतात, त्या मेहनतीला समजा कुणीतरी शाबाशी दिली, आणि असा जो मिनिंग आहे ह्या पुरस्काराचा, अशा मिनिंगनी समजा मिळालं तर इट्स रिअली त्याचं काही हेच नाही आहे, तुलनाच नाही आहे. तर मला खूप आज बरं वाटतं आहे. थोड्या वर्षापूर्वीच मी जेव्हा शिक्षण घेत होते UK माझ्या आईने मला सांगितलेलं की असा महाराष्ट्रामध्ये असा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि मला तुला तिथे बघायचं आहे. आज मी इथं आहे तर मला खूप बरं वाटतं. आणि माझा जो गेम आहे जो लोकांना अजून माहीत पण नाही आहे, मला असं वाटतं की खूप कमी लोकांना माहीत असेल इथे. ह्याला यॉटिंगसुद्धा म्हणतात, सेलिंगसुद्धा म्हणतात, आणि हे सुद्धा माहीत असेल की हा ऑलिम्पिक गेम आहे. 10 डिफरंट टाईप ऑफ बोट्स ऑलिम्पिकमध्ये रेसिंग होतात. सो आपल्याला सुद्धा ॲक्च्युली आपल्या भारताला सुद्धा ह्या लेवलवरती न्यायचं आहे आपल्याला. 2012साठी मी ॲक्च्युली प्रयत्न केलेला आहे. जेव्हा 16 टीम्स ऑल ओव्हर वर्ल्ड सिलेक्ट होणार होत्या, मी 22व्या नंबरवर होते. बट इन दिस कंट्री यू नीड टू बी रिअली स्ट्रॉंग इन ऑल अँगल्स. अँड फक्त तुम्ही स्ट्रॉंग नाही तर एन्व्हायरमेंट, राईट एन्व्हायरमेंट पण पाहिजे. माझं एक स्वप्न होतं खूप मागे की माझी संस्था मला एक उभी करायची, आणि मला ती रिटायरमेंटमध्ये उभी करायची नाही आहे. जेव्हा मी 50-60ला पोहोचेन, भरपूर कमवून बसेन, मग चला एक संस्था नाही. मला जेव्हा माझ्या मनात जेव्हा येतं मी ते करून टाकते. अँड आय एम व्हेरी मच थँकफुल. माझ्या मागे खूप पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, माझी फॅमिली आहे, देर आर लॉट ऑफ सपोर्टर्स की माझ्या स्वप्नाला कायम सपोर्ट करतात. सो मी आले इथे, मी संस्था सुरू केलेली आहे यॉटिंग असोसिएशन ऑफ कोल्हापूर, ज्याच्यातून नॅशनल आणि इंटरनॅशनलला सुद्धा माझी छोटी छोटी असे स्टुडंट्स आता जायला सुरू झालेले आहेत. सो आय फील व्हेरी प्राऊड ऑफ इट. आमचा जो गेम आहे ह्या गेमचा नॅशनल ऑर्गनायझेशन जो आहे नेव्हीकडे आहे, आणि सो अनफॉर्च्युनेट की सिव्हिलियनला जास्ती सपोर्ट मिळत नाही, आणि खूप असे डिफरंट सिच्युएशन आहेत की आपल्याला ह्या कंट्रीमध्ये बदलायचे आहेत. सो माझा हा एक ध्येय आहे की
की माझ्याकडून मला ह्या देशामध्ये हा बदल घडवायचा आहे आणि हा जो गेम आहे सिव्हिलियनला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे. म्हणजे जेव्हा मी खेळायला लागले माझ्याकडे बोट नसायची, मी नेव्ही आणि आर्मीकडूनच बॉरो करायची. सगळ्यात उरलेली बोट मिळायची आम्हाला ज्याच्यामध्ये होल असायचे, भरपूर ठिकाणून पाणी यायचं. कधी कोणत्या विंड कंडिशनमध्ये ती बोट तुटेल, पार्ट्स तुटतील हाही कधीच माहीत नसायचं. पण मला ती बोट चालवायची होती, मला रेस करायची होती आणि मी केली. सो आपल्याला सिव्हिलियनला हा अपॉर्च्युनिटी द्यायचा आहे, हा माझा एक मोठा उद्देश आहे. आणि माझ्या यॉटिंग ह्या सेलिंग करिअरला खूप पॉझिटिव्ह एनर्जीज मी आताच म्हटले की आहेत. सर्वप्रथम मी अरुण नरके सर कोल्हापूरचे गोकुळचे आणि मंत्री नसतानासुद्धा आमचे दादा म्हणजे आजचे महाराष्ट्राचे रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील, माझे आई वडील आणि दादांचे मिसेस अंजली खरे हाही माझ्या मेंटर आहेत आणि ह्या सर्वांनी माझ्या करिअरला खूप सपोर्ट केलेला आहे. सो खूप छान वाटतं ना असं बोट्समध्ये जाते, छान छान बोट करते, खेळते, मोठमोठे बोट्स चालवते, एवढा चांगला सपोर्ट आहे. पण खरं बोलायचं तर स्वतःच्या आयुष्यातला स्ट्रगल स्वतःच खेळायचा असतो आणि स्वतःच करायचा असतो, स्वतःच प्रूव्ह करायचं असतं. मी जेव्हा जन्मले माझ्या आईवडिलांनी प्लेज घेतलेलं की आमच्या घरी मुलगी जन्मली आहे आणि आम्हाला तिला खूप चांगलं शिक्षण द्यायचं आहे. आणि ज्या गावी होतो आम्ही तिथं इंग्लिश मिडियम नव्हतं, तर त्यांनी मला 50 किलोमीटर एका शहरामध्ये माझ्या शिक्षणासाठी त्यांनी ॲडमिशन केलं. आणि 4 वर्षाची जेव्हा होते म्हणजे LKG to 3rd स्टँडर्ड म्हणजे 5 वर्ष मी विदाऊट एनी सपोर्ट, कोणी मला सोडायला यायचं नाही, मी लाल ST डब्यातून मी ट्रॅव्हल करायची. आणि फक्त ट्रॅव्हल असा इझी नाही आहे बिकॉज लहान मुलं म्हणजे आता गव्हर्नमेंटची बस तुम्ही बघितला तर कोण क्यू लावत नाही, तर मला घुसायला कुठेही जागा भेटायची नाही. तर मी काय करायची, तर मी खिडकीच्या खाली उभा राहायची बॅग घेऊन आणि मी लोकांना लेफ्ट राईट बघायची की कोण मला चांगला व्यक्ती दिसतो का की जो मला सेफली उचलून त्या खिडकीत घालेल. सो मी हे केलेलं आहे माझ्या आयुष्यात. खूप इम्पॉसिबल वाटतं खूप लोकांना की नाही हे स्टोरी असेल, पण आय हॅव लिव्ड दिस लाईफ. आणि फक्त खिडकीमध्ये चढून आत घुसणं पण इम्पॉर्टंट नाही आहे, तर मला बसूच द्यायचे नाहीत बिकॉज मी हाफ सीट. कोणी यायचं आणि बोलायचं चला मांडीवर बसा. सो मी कधीही कोणाच्या मांडीवर बसलेली नाही आहे. माझ्या आईवडिलांनी जेव्हा 4 वर्षाची असताना मला जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पाठवत होते त्यांनी मला चांगल्यापणे शिकवलेलं की कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही, कसं जगायचं, रिस्क असेसमेंट कशी करायची. तर मी कधीही कोणाच्या मांडीवर बसलेली नाही आहे. तर मी जाऊन ड्रायव्हर मामांची दोस्ती करायची आणि इंजिनवर बसून मी माझा होमवर्क करत करत मी असा हा प्रवास केलेला आहे. ह्या 5 वर्षाच्या कालावधीत मी दुनिया बघितलेली आहे. जेव्हा स्कूलसाठी आम्ही ट्रॅव्हल करायचो त्या 1990 आय थिंक सो, त्या जमान्यामध्ये स्ट्राईक्स व्हायचे, खूप दंगे फसाद व्हायचे, बाढ यायचे, पुलावरती पाणी यायचं, शाळेला पोचू शकतो ना घरी पोचू शकतो असा सिच्युएशन पण असायचा. जेव्हा एका गावात उभा राहायचो आणि विचार करायचो की ह्या गावामध्ये कोण ओळखीची व्यक्ती भेटेल का की ज्याच्या घरी आम्ही जाऊन बसेन आणि सिच्युएशन्स कंट्रोल होईपर्यंत आय वुड बी सेफ. सो आयुष्यात ना स्ट्रगल कायम असतो, पण मला चांगलं आयुष्य, मुलगी म्हणून एक आयुष्य देणारे माझे आईवडील आहेत हू रिअली ड्रीम्ड बिग. अँड जेव्हा पण ॲक्च्युली माझ्या स्वप्नांच्या मागे त्यांचे स्वप्न आहेत आणि ते जेव्हा स्वप्न बघतात तेव्हाच मी स्वप्न बघून मी माझी मेहनत करते. सो आय फील रिअली प्राऊड. माय पेरेंट्स आर रिअली हंबल, स्वीट अँड व्हेरी सिम्पल. एकच मी म्हणू इच्छिते इथे की देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. अँड सेकंड इज की समवन हॅज अ करेज टू ड्रीम बिग, यू शूड हॅव अ करेज टू डू इट. सो धैर्य आणि साहस नक्कीच पाहिजे स्वप्न बघायला आणि मेहनत त्याला सबस्टिट्यूट नाही आहे. सो आज पुन्हा एकदा मी सर्वांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं आणि भारताचं बल्कि बाहेर कुठंही मी जगभर जाते तर मला पूर्ण सपोर्ट मिळतो सगळीकडे, लॉट ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी. सो थँक्यू एव्हरीबडी फॉर लॉट ऑफ लव्ह अँड सपोर्ट. थँक्यू. मुलीने शिकायचं, प्राध्यापक व्हायचं किंवा बँकेत आरामात नोकरी करायची अशी स्वप्न पाहण्याचा काळ. पण आपण काहीतरी वेगळं करायचं हे स्वाती साठे यांचं आधीच ठरलेलं होतं. म्हणून त्यांनी क्रिमिनॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तुरुंग सेवेत अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पोलीस स्टेशनची पायरी सुद्धा चढायची वेळ येऊ नये असं स्वप्न बघणारे आपण. स्वाती साठे मात्र पदवी घेऊन पोलीस स्टेशन नाही थेट तुरुंगात गेले.
अधीक्षक म्हणून